बिग बॉस हा जगातला नंबर 1 शो मानला जातो, रियालिटी शो. बिग बॉसमध्ये तुम्ही सेलिब्रिटी म्हणून पूर्वी वावरत असता आणि ते तुम्ही खऱ्या आयुष्यात कसे जगता, कसे चिडता, कसे रडता, कसे भांडता हे लोकांना बघायला मजा येते आणि ते बिग बॉसमधून तुम्हाला दाखवलं जातं. बिग बॉस हा सायकॉलॉजिकल गेम आहे. तिथं तुमच्या मानसिकतेची, मानसिक बळाची कसोटी लागते. तुमचं मानसिक बळ किती आहे, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, हे अक्षरशः घासून, जाचून, परखून घेतलं जातं आणि तिथे तोच टिकतो शेवटपर्यंत जो बळकट आहे आतून. आतून बळकट आहे. कारण आपण जे करतोय त्यातलं बाहेर काय पोचतंय हे आपल्याला कळत नसतं, की तुम्ही 24 तास तिथे वावरत असता. त्यातला एडिट होऊन 1च तास फक्त बाहेर दिसत असतं आणि आठवड्यातून एकदा महेश मांजरेकर किंवा होस्ट येतात आणि ते होस्ट तुम्हाला काही गाईड करत असतात. ते पण सगळंच परफेक्ट असतं असं नाही. ते ओळखायला तुमच्याकडे एक बुद्धिमत्ता लागते. कारण त्या होस्टचं स्वतःचं सुद्धा काही मत असतं, जे कॉमन ऑडियन्सपेक्षा वेगळं असतं. म्हणून तर होस्टला आवडलेले लोक टिकतातच असं नाही. म्हणजे आमच्या काळात महेश मांजरेकरांना जे स्पर्धक आवडत होते ते टिकत नव्हते. प्रेक्षकांनी त्यांना आउट केलं आणि प्रेक्षकांना ते आवडत नव्हते. त्यामुळे होस्ट सांगतोय तेच बरोबर असंही नसतं.